विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी भाबड भगवान विक्रम जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदा या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करत आहे. आज आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाबद्दल माहिती पाहणार आहोत. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण पोर्तुगीज सत्तेबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि आज आपण ब्रिटिश, डच आणि फ्रेंच या सत्तेबद्दल माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश हे भारतात व्यापारी म्हणून आलेले होते आणि राज्यकर्ते बनलेले होते. हे आपण पाहिलेलं आहे. याबद्दलची माहिती आपल्याला आहे. ब्रिटिशांचं भारतात आगमन ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत झालेलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली. इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने कंपनीला पूर्वीकडील देशाशी व्यापार करण्याचा परवाना दिलेला होता. कंपनीचा उद्देश हा प्रामुख्याने व्यापारात नफा मिळवणे, नफ्यातून मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे, हा माल इंग्लंडला घेऊन विकणे अशा प्रकारचा होता. आणि व्यापार करण्यासाठी नंतरच्या काळामध्ये भारतात वखारी स्थापन करण्याची गरज इंग्रजांना पडली. कारण या काळामध्ये जी जाजं होती ती जाजं साधी किंवा शिडीची जाजं असल्याने प्रवासाचा वेग कमी होता. त्यामुळे ठराविक काळात माल खरेदी करणं आणि विक्री करणं हे जिकरीचं होऊन बसलेलं होतं. आणि खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी कायमस्वरूपी जागेची गरज भासू लागल्याने कंपनीने भारतात वखारी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अशा वखारीलाच आपण फॅक्टरी म्हणतो. वखार म्हणजे काय तर मोठ्या जागा, त्या जागेच्या ठिकाणी निवासस्थान असायची, कार्यालय असायची, त्यावर इंग्रजांचा झेंडा लावला जायचा किंवा फडकवला जायचा. वखारीतील जेवणात पाव, मांस, भात, खिचडी, लोणचं यांचा समावेश असे. त्याचप्रमाणे वखारीतील जे वेगवेगळे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्याच्या मनोरंजनासाठी सुरत, चेन्नई, मुंबई या ठिकाणी बागाही उभारण्यात आलेल्या होत्या. 17व्या शतकाच्या सुमारास कंपनीचा कारभार हा प्रामुख्याने सुरत आणि मद्रास येथून चालत होता. मद्रासच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रामुख्याने भारताचा पूर्व किनारा, ओरिसा, बंगाल इत्यादीचा समावेश होत होता. तर सुरतच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, बसारा यासारख्या वसाहतीचा समावेश पाहायला भेटतो. प्रत्येक वसाहतीमध्ये वसाहतीचं कामकाज पाहण्यासाठी एक हिशोबनीस, एक कोठार प्रमुख, एक खजिनदार, एक वखारदार, कारकून आणि त्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन, मदतनीस, स्वयंपाकी, एक तुतारीवाला असाही काय का मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग प्रत्येक वखारीमध्ये राहत असत. कंपनीने स्वतःच्या संरक्षणासाठी व वखारीच्या संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचं धोरणही अवलंबलेलं होतं.
त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो का त्यांनी आर्मगाव मद्रासच्या उत्तरेस सुमारे 90 किलोमीटर अंतरावर एक किल्ला बांधलेला होता आणि जी मद्रास येथे वाखार आणि वाखारीच्या संरक्षणासाठी जो किल्ला बांधलेला होता त्या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव देण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणी त्यांनी टाकसाळही सुरू केलं आणि त्या टाकसाळीमधून सोने चांदी मिश्र धातूची आणि तांब्याची नाणी पाडण्यास सुरुवात केलेली होती. याच काळात एक महत्त्वाची घटना घडलेली होती. पोर्तुगीजांची राजकन्या हिचा विवाह इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याच्याशी ठरला 1661 मध्ये आणि पोर्तुगीजच्या राजाने इंग्लंडला मुंबई हे बेट आंदण म्हणून दिलेलं होतं. मुंबई बेटामध्ये प्रामुख्याने 7 बेटांचा समावेश होतो. यामध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश हा मुंबई बेटामध्ये होतो. आजही मुंबई हे आपण पाहतो भारताची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. परंतु मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च होत होता त्या मानाने उत्पन्न मात्र इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याला कमी स्वरूपात भेटत होते. म्हणून नंतरच्या काळामध्ये मुंबई बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याने ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ नेमलेले होते आणि त्यांच्या मार्फत प्रामुख्याने मुंबईचा कारभार पाहायला जात होता. यानंतर दुसरी जी प्रमुख सत्ता होती ती म्हणजे डच. इसवी सन 1602 मध्ये पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याच्या उद्देशाने अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीचा हेतू हा प्रामुख्याने पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे, कंपनीसाठी नोकर भरती करणे, वखारी स्थापन करणे, वसाहतीच्या संरक्षणासाठी वेगवेगळे किल्ले बांधणे, वसाहतीमध्ये नाणी पाडणे आणि युद्ध व तह करणे असे अधिकार कंपनीला देण्यात आलेले होते. डचांचा जर वसाहती पाहिल्या तर डचांनी प्रामुख्याने 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत डच कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून जपानपर्यंत वसाहती व वखारी स्थापन केलेल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने आफ्रिका खंडामध्ये दक्षिण आफ्रिका, इराक, इराण या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. पूर्वेकडील देशाचा विचार केला तर या देशामध्ये सुद्धा डचांनी वसाहती स्थापन केलेल्या दिसून येतात. यामध्ये व्हिएतनाम, लाओस, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया यासारख्या ठिकाणी डचांनी आपल्या वसाहती निर्माण केलेल्या होत्या. डचांची भारतातील पहिली वसाहत मछलीपट्टण ही होती.
भारतामध्ये सुद्धा प्रामुख्याने मछलीपट्टण, पुलिकत, कारकील, नागापट्टण, चिंचुरा, अहमदाबाद, भडोच, सुरत, आग्रा या ठिकाणी डचांनी आपल्या वसाहती निर्माण केलेल्या होत्या. भारतातील डचांचा वसाहतीचा विस्तार जर आपण पाहिला तर 17व्या शतकाच्या सुरुवातीत डचांचं आरमार हे सर्वात प्रबळ आरमार भारतातील होतं. सर्वप्रथम डचांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि पोर्तुगीजांचा पराभव करून कोची, कन्नूर, कोलम या पोर्तुगीजांच्या ताब्यातील किल्ले जिंकून घेतलेले होते. कोचीच्या राजाशी तह करून काळी मिरची निर्यात करण्याचे सर्व अधिकार डचांना मिळालेले होते. याच काळामध्ये आता हिंदी महासागरावर पोर्तुगीजांचं वर्चस्व नष्ट होऊन डचांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळे भारतातील विजयनगरचं राज्य असेल, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, यांच्या जहाजांना हिंदी महासागरामध्ये उतरण्यासाठी परवाना घ्यावा लागत होता. जर डचांकडून परवाना घेतला नाही तर ही जहाजे डच सत्ताधीश जप्त करत असत किंवा जहाज ही समुद्रात बुडवली जात असत. यानंतरची सत्ता फ्रेंच सत्ता. फ्रान्सचा अर्थमंत्री कोलबेर याच्या पुढाकाराने 1664 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. या काळामध्ये फ्रान्सचा राजा 14वा लुई हा होता आणि 14व्या लुईने फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचे अधिकार दिले, सैन्य व आरमार उभा करण्याचे अधिकार दिले, कर माफीचा अधिकार सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता आणि भारतातील वेगवेगळ्या राज्याशी तह करणं, युद्ध करणं हेही अधिकार प्रामुख्याने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आलेले होते. कंपनीने 1666 मध्ये मोगल बादशाह औरंगजेब याच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवून सुरत या ठिकाणी वसाहत निर्माण करण्याची परवानगी औरंगजेब बादशाहकडून मिळवलेली होती आणि 1668 मध्ये सुरत या ठिकाणी फ्रेंचांनी आपली पहिली वखार स्थापन केलेली होती. आणि यानंतरच्या काळामध्ये फ्रेंचांनी प्रामुख्याने चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर
काशिम बाजार, मछलीपट्टण येथे वखारी स्थापन केल्या. याच काळात फ्रेंचांचा कुतुबशाही, डच इत्यादी सत्तेशी संघर्ष चालू होता. पाँडिचेरी हे फ्रान्सचे मुख्य ठाणे होते. मुख्य ठाणे हे पाँडिचेरी फ्रेंचांचे होते. हा जो प्रदेश होता, हा प्रदेश प्रामुख्याने कर्नाटकच्या वर्चस्वाखाली येत होता आणि कर्नाटकावर नवाबाची सत्ता होती. आणि हे नवाब पद मिळवण्यासाठी त्या घराण्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झालेली होती. आणि या सत्ता स्पर्धेचा फायदा घेण्यासाठी प्रामुख्याने इंग्रज आणि फ्रेंच या दोघांनी हस्तक्षेप सुरू केलेला होता. आणि यातूनच प्रामुख्याने इंग्रज फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झालेली होती. आणि याच युद्धाला कर्नाटक युद्ध असेही म्हणतात. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रान्सांचा पूर्ण पराभव केला आणि फ्रान्साची भारतातील सत्ता किंवा फ्रेंचची भारतातील सत्ता संपुष्टात आलेली होती. आणि भारतात प्रबळ असे इंग्रज खऱ्या अर्थाने उदयाला आलेले होते. आता भारतामध्ये त्यांना स्पर्धक म्हणून कोणताही युरोपीय देश उरलेला नव्हता. आणि याच संधीचा फायदा घेत नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणलेला होता. अशा पद्धतीने आज आपण प्रामुख्याने इंग्रज, फ्रेंच, डच या तिन्ही कंपन्याबद्दलची माहिती, तिघांचेही प्रामुख्याने वसाहतवादाचं धोरण, निर्माण केलेल्या वसाहती, त्यांची धोरणं आणि प्रामुख्याने इंग्रज सत्ता ही प्रबळ सत्ता कशा पद्धतीने उदयाला आली याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.